9 जून 2026 संकल्प सिरीज बघितली. नाना पाटेकर वगैरे वगैरे भरपूर कलाकार ओळखीचे आहेत आणि सगळे कसलेले कलाकार आहेत. सुंदर सिरीज आहे. सीझन फर्स्ट आहे आता त्याचा, पुढे अजून चालणार आहे. आणि प्रकाश झाची आहे, जोरदार पकड घेतली आहे म्हणजे याच्यावर. पण तेच आहे, थोडेसे रिच्युअल्स जरा जास्त दाखवणं आणि पॉलिटिक्स तर आहेच, प्रश्नच नाही. छान आहे. तर थोडक्यात संकल्प ही सिरीज सुरू व्हायचं कारण, त्याच्या मागे बॅकग्राऊंड म्हणजे सगळं फ्लॅशबॅकमध्ये आधी रिझन आहे आणि मग पुढे ती सिरीज सुरू झाली. तर म्हणजे 30 वर्षापूर्वी नाना पाटेकर आणि दोघं जण असे मित्र असतात आणि कॉलेजच्या इलेक्शन्समध्ये बरंच इलेक्शनच्याही आधी त्यांनी आंदोलन केलेलं असतं त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी प्राचार्यांकडनं. आणि प्राचार्यांना वठणीवर आणण्याचं चाललं असतं, पण काही ते ऐकत नसतात. तर शेवटी हा नाना पाटेकर त्यांना जाऊन मुस्काटात मारतो आणि म्हणतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता कबूल करा यांच्यासमोर, नाहीतर मग आंदोलन काही मागे येणार नाही. मग तो म्हणजे थोडक्यात त्यांची मागण्या पूर्ण होतात. सगळे मुलं त्यालाच लीडर मानायला लागतात वगैरे वगैरे. पण मग आता इलेक्शन जेव्हा होते तेव्हा त्यातला जो वकार असतो, तर त्याला प्रशांतला मोहरा बनवून पुढे करायचं असतं, म्हणजे त्याला जिंकवायचं असतं आणि सगळे सूत्र स्वतःच्याच हातात ठेवायचे असतं, म्हणजे त्याला आपल्या मनाप्रमाणे करायचं असतं थोडक्यात. आणि मग जेव्हा तो बघतो की नाही याच्या म्हणजे लोक सगळे त्याच्याच याच्याकडे चाललेत आणि आता इलेक्शनच्या वेळेस हा म्हणतो की मी भरतो म्हणून, म्हणजे तो ऐकेना होतो वकारचा. तर मग हा पॉलिटिक्स खेळतो की त्याच्या अगेन्स्ट प्राचार्य ते जे कॉलेजचे प्रिन्सिपल असतात त्यांना कंप्लेंट करायला लावतो की ह्या मुलाने मला असं असं थोबाडीत मारली, म्हणजे मग त्याला अरेस्ट करतात आणि मग तिथे विचारतात की प्रूफ काय. तर मग हे दोघंच, वकार आणि प्रशांत, की आम्ही होतो त्यावेळेस. मग झालेला जेल होते. जेल होते तर हा येऊन वकार त्याच्या हातात पटण्या, आणि हा पटनाहून आला असतो तिथे शिकायला दिल्लीला. UPSC ची परीक्षा देऊन त्याला मोठं म्हणजे व्हायचं असतं, असं पोलीस म्हणजे प्रशासनामध्ये त्याला यायचं असतं. खूप स्वप्न असतात त्याची, म्हणजे आयडियलिस्टिक खूप असतं. तर नाना पाटेकर, त्याचं नाव असतं कन्हैया. तर त्याच्या हातात पटण्याचं तिकीट देतो आणि म्हणतो, तू यासारखे खूप बघितले, आता तुझं काम आहे, तू बेल करवतोय, पण याच्याकरता नाही की तू इथे राहून आमच्या कामात अडंगा, सरळ पटण्याला जायचं हे तिकीट घेऊन. आणि मग एकदम दाखवलंय की आजचं 30 वर्षापूर्वीचं, की आता तिथे मोठा एक गुरुकुल उभं राहिलंय आणि त्या गुरुकुलमध्ये नाना पाटेकर मास्टर साहेब आहे, मासाब सगळे त्यांना म्हणत असतात. आणि त्यांच्या अंडर मुलं शिकून तयार होत असतात आणि सगळी तयार झालेली मुलं UPSCच्या थ्रू मोठ्या मोठ्या पोस्ट, IPS, कोणी IAS वगैरे पोस्टवर असतात. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपली एक सेना तयार केलेली असते नाना पाटेकरनी, कन्हैयाने. आणि त्याचा शेवटी एम हाच असतो, कारण सध्या प्रशांत जो असतो त्याच्याबरोबरचा तो CM असतो आणि हा तिथे वकार त्याला त्याचा प्रधान सेक्रेटरी असतो. तर त्यांची सत्ता कशी उलगता येईल, कारण ते सगळं म्हणजे चुकीचंच राजकारण चाललं असतं. तर आणि त्यांना दाखवून द्यायचंय की मी पण कोणी आहे असं, म्हणून तो मुलांना शिकवत असतो. आणि ज्या वेळेस हा म्हणजे 30 वर्षापूर्वी जेव्हा कन्हैया फॉर्म भरत असतो, त्यावेळेस त्याचा मित्र जयदीप ची बायको सुहासिनी, तर हे लोक म्हणतात की तुला जरी जेल झाली आहे तरी म्हणे तुझा फॉर्म आम्ही पोचवतो, तू सही कर याच्यावर. आणि ते लोक मोटरसायकल जात असतात ना, या लोकांनी त्याची मोटरसायकल उडवली असते आणि त्याच्यात तो जयदीप गेला असतो. तर सुहासिनी
त्याच्याजवळ येऊन म्हटलं असतं की आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे. आणि मग आता या आश्रमात सुहासिनी तिची सेक्रेटरी असते कन्हैयाची. ती सगळी आश्रमाची देखभाल करणं, मुलांचं सगळं बघणं तिचं चालतं, तिचं काम असतं. आणि बरेचसे लॉयल सर्वंट्स असतात. आणि सुचारू म्हणजे अगदी शांतपणे सुचारू रूपने अगदी व्यवस्थित शिस्तीत काम चाललेलं असतं. आता ही जी फक्त मुलं जी येत असतात, तर काही तर स्वतःहून येतात, त्यांना सिलेक्ट केल्या जातं त्यांची परीक्षा घेऊन. पण काहींना हा स्वतः नाना पाटेकर जज करत असतो. तिथल्या जवळच्या गावात किंवा कुठे आणखीन गेला की त्याला जाणवलं की हा ब्रिलियंट स्टुडंट आहे, तर तो इन्सिस्ट करत असतो त्याच्या आई वडिलांना की तुम्ही इथे टाका. आणि आता जे लोक नाही म्हणत असतात, तर त्यांना मग तर नाही म्हणणारे काही लोक असे असतात की की ज्यांना म्हणजे मुलाला म्हणजे आईची माया जशी नाही, माझ्या मुलाला माझा मुलगा माझ्या जवळ राहू दे वगैरे. तर मग ह्याला खूप समजावावं लागतं की तुमची गरिबी आहे, आम्ही पैसे तुम्हाला सगळं देतो, तुमचा मुलगा खूप चांगला होणार आहे पुढे होऊन, आम्ही सगळी त्याची काळजी घेऊ. तर अशी काही मुलं त्यांनी आणलेली असतात आई वडिलांच्या मनाविरुद्ध. आणि त्या ह्याच्यात काही घटना अशा घडल्या असतात की ज्या थोड्याशा त्याच्या अगेन्स्ट जाऊ शकत असतात. तर आता ही मुलं सगळी मोठी झालेली असतात आणि मोठ्या मोठ्या पोस्टवर असतात. मग नाना पाटेकरला हे कळतं की आता इलेक्शनचे दिवस आलेले आहेत आणि हे लोक काहीतरी गेम खेळणार आणि पैसे तर लागणारच इलेक्शन करता. तर गेम यांनी असा खेळला असतो की जो एटीएम मध्ये पैसा भरायला जात असतो, कितीतरी 18-19 पेट्या, तर तो सगळा बदलायचा, त्याच्या जागी खोट्या नोटा इम्प्लांट करायचे. तर नाना पाटेकर आपल्या माणसाला तिथे प्लांट करतो आणि पूर्ण स्कीमच उलटवून टाकतो. म्हणजे तो ट्रक होतो, चोरी होतो, सगळं घेतलं जाते, पण पेट्या सगळ्या म्हणजे खऱ्या नोटांच्या पेट्या सगळ्या नाना पाटेकरकडे पोचतात. आणि जेव्हा यांच्या लक्षात येतं की हे खोट्या नोटा आहेत त्यांच्याकडचा जेव्हा माणूस सांगतो, तेव्हा मग त्यांना लक्षात येतं की हे सगळं काम नाना पाटेकरचंच असणार, अजून दुसरं कोणी नाही, म्हणजे कन्हैयाच करतोय. बरं, त्याच्या आधी आता त्यांच्या परत अजून गोटातली काही माहिती कळायच्या दृष्टिकोनातनं हे लोक एक असं हे प्लॅन करतात सिच्युएशन की आदित्य नावाचा त्याचा जो स्टुडंट असतो, तो त्याचं आणि मास्टर साहेबचं भांडण झालंय आणि तो बाहेर पडलाय. तर मग हे लोक ऑफर देतात त्याला, पकार आणि प्रशांत, की तुला प्रशासकीय सेवेतनं काढून टाकलंय ना, तू आमच्याकरता काम कर, आम्ही तुला चांगलं हे करू. तर हा त्यांचा मग विश्वास जिंकतो आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये रेकॉर्डिंगचं डिव्हाइस लावतो. म्हणजे मग त्यांचं सगळं बोलणं त्यांना ऐकू येत असतं आणि त्याच्यावरूनच त्यांना सगळ्या ह्या गोष्टी कळतात. आता जेव्हा ही बातमी कळते किंवा मीडियामध्ये येते की खोट्या नोटा आहेत वगैरे वगैरे, आता मिनिस्टर असतो तर ऐकावं तर लागतंच, कोण केलंय काय केलंय. तर एक अजून IPS परवीन असते, तिला हे काम दिलं जातं, पण ती असते स्टुडंट परत नाना पाटेकरचीच. आता ती बिचारी सिन्सिअरली सगळा शोध वगैरे घेते, तर त्याच्यात तिला हे कळतं की जो नेणारा पोलीस ऑफिसर असतो, ती टेम्पो, तर त्याच्या मुलीला किडनॅप करण्यात आलेलं आहे. आणि अजूनही 1-2 जे माणसं असतात, तर मग हे कळतं की ते लोक कुठेतरी गेलेत बाहेर. म्हणून मग ती दुसरा जो असिस्टंट असतो त्याच्या घरी पोचते. तर मग तो असिस्टंट रडायला लागतो, तो नाना पाटेकरचाच माणूस असतो, त्यांनीच सगळं हे कांड केलेलं असतं. तर तो म्हणतो की ठीक आहे, मी त्या मुलीला देतो परत. नाही, मग ते म्हणतात की त्या लोकांनी माझ्या मुलीला किडनॅप केलंय वगैरे वगैरे, आणि तो त्या मुसा नावाचा जो माणूस वकार करता काम करत असतो, म्हणजे लोकांना मारणं पण आणि जबरदस्ती हे करून घेणं, तर तिथे तो पोचवतो जिथे त्या ट्रंक ठेवलेल्या असतात पैशाच्या त्यांनी.
पण तो स्वतःच तो ट्रक घेऊन पळतो. आता ही म्हणजे मुलगी तर मिळाली असते, पण ती काही त्याचा पिच्छा सोडत नाही. तर ह्याला मग कांबेनी मारावं लागतं तिला बेशुद्ध करण्याकरता, पण त्या ह्याच्यात ती मरते. मग झाला हा एक अटॅक असतो म्हणजे याच्यावर एक नाना पाटेकरवर, आणि तोही त्याचाच माणसाने केलेला. बरं, हा प्रकार त्या आदित्यलाही माहीत नसतो, ज्यांनी ते डिव्हाइस लावलं असतं त्यांच्या ह्याच्यात. आणि अजून एक स्टुडंट असतो वासुदेव म्हणून, तर त्यालाही कल्पना नसते की हे सगळं आहे. आणि ते दोघंही परवीनच्या खूप क्लोज असतात, त्यांची खूप क्लोज फ्रेंड असते. मग त्यांना तो खूप धक्का लागेल. पण वासुदेवला नंतर कळतं की हे सगळं असं असं आहे. आणि त्याच्यात पण हा नाही त्या शॉकमधून हे होत उघडत आदित्य. तर आणि त्याच्यात परत त्याची बायको प्रेग्नंट असते. मग आदित्यला हे लोक थोडस उपकार वगैरे ब्रेन वॉश करायला प्रयत्न करतात. पण आधी आदित्य बदलत नाही. तो म्हणजे थोडासा दोघांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतो, वकार आणि प्रशांत. आणि होतही तसंच. तो उगीच खोटी गोळी चालवून असं दाखवतो की वकारचे पॉइंट्स प्रशांतला पटले नाहीयेत, आणि प्रशांत आपल्या मनाने डिसिजन घेतोय म्हणून वकारने असं असं केलं. आणि मग प्रशांत ती गोळी चालवली, त्याला असं वाटतं वकारने चालवली म्हणून तो वकारचं सगळं ओपन करतो की त्याच हा घपला तो घपला तो घपला, आणि त्याला जेल होते. मग त्या याच्यामध्ये बरंच म्हणजे दोघांमध्ये फरक येऊन जातो. आणि त्याचा फायदा मग हा नाना पाटेकर घेतो आणि दुसऱ्या 2 माणसांना उभं करतो इलेक्शन करता. आणि मग तो फोटो आल्यावर प्रशांतचे डोळे उघडतात की अरे हे तर परत नाना पाटेकरचीच चाल आहे. मग तो परत त्याला मनवतो, वकारला सोडवतो आणि आदित्यला परत आणतो, म्हणजे मनवून की आदित्यचं हे झालं, आम्हाला समजायला पाहिजे होतं की आदित्य तू त्याचाच माणूस आहे वगैरे, पण म्हणे तुला माहित नाही अजून की तो तुझा वापर कसा करून घेतोय वगैरे वगैरे. तर म्हणे त्या परवीनला कोणी मारलंय, ज्या माणसाने मारलंय मुलांनी, त्याला आम्ही त्याच्यातच आमच्याजवळ प्रूफ आहे की तो आश्रमातलाच माणूस आहे, दाखवत होते. त्यामुळे नाही, मी याला पाहिलं तर नाही आहे कधी, कारण तो तसा स्टुडंट नसतो. तो एक गावामध्ये एक बाई असते, ती असं टोना टोटका जादू करत असते. आणि तिच्या मुलाला नाना पाटेकरने हे नसतं केलं, पण तो येऊन येऊन नाना पाटेकर तिथे बसत असतो बाहेर आणि बसून ऐकत असतो. तर त्याला ते खूप आवडत असतं नाना पाटेकरचं. आणि जेव्हा तो बघतो की आदित्य जेव्हा लहान असतानाच की त्याचे वडील सारखे दारू पिऊन यायचे, पैसे मागायचे आणि त्यांना त्रास देते, तर त्यांनी एवढासा लहान असताना त्या आदित्यच्या वडिलांना मारलं असतं. आणि नाना पाटेकरनी मग त्याला समजावलं असतं की अरे तू मग असं मला कोणी त्रास दिला तर काय सगळ्यांचा जीव घेशील का तू? तर तो म्हणे तुमच्या करता काही पण मी जीव देईन, जीव घेईन. तर नाना पाटेकर त्याच्या चुकी करता त्याला खूप मारत असतात दंड्याने. परवीनलाही त्यांनी चुकीने जरी मारलं असतं तरी पाठीवर त्याच्या वळ असतात ते. तर हे मग हे लोक भरवतात, तो फोटो दाखवतात त्याचा की हा माणूस आश्रमात आहे आणि त्यांनीच परवीनला मारलंय. इवन म्हणे तुला माहित नाही, तुझ्या वडिलांना पण नाना पाटेकरच्याच ऑर्डरनी मारलेलं झालं. मग ह्याच्या डोक्यात सुरू होते आदित्यच्या की खरंच असं आहे का तसं आहे. आणि त्याच्यात एक दिवस तो असाच बसलेला असताना ती येते चेटकीण करणारी आणि तीच म्हणते की म्हणजे ती नाना पाटेकरला शिव्या शाप देते आणि म्हणते तुझ्या वडिलांना पण त्यांनीच मारलंय आणि इथे गाडलंय. मग आदित्य तिथले म्हणजे तिथे खोदतो, तर त्याला सांगाडा मिळतो. मग तो DNA टेस्ट करवतो, तर त्याच्या वडिलांचीच निघतात. मग झालं, हा आता एकदम त्यांच्यापासून असा दूर झाल्यासारखा झाला असतो मनाने. आणि तो वासुदेवला प्युअरली सगळं सांगत नाही, पण तो म्हणतो की नाही, म्हणजे मी नाही करणार, तुला करायचं ना तू कर, असं अशा. तर मग आता जेव्हा ह्या दोघांच्या लक्षात येतं, वकार आणि प्रशांतच्या, की हा आता बऱ्यापैकी आपल्या कह्यात आलाय, मग ते लोक एक प्लॅन बनवतात की आपण आता ह्याला कसं वटणीवर आणायचं नाना पाटेकरला.
तर आपण सेक्रेटरी त्याची म्हणजे सुहासिनीला किडनॅप करायचं आणि मग आपले ते पैसे जे आहेत नाना पाटेकरकडे, आता इलेक्शनला पैसा पाहिजे तर ते परत मागायचे त्याच्या बदल्यात, सुहासिनीच्या बदल्यात. तर मग त्याच्याकरता आदित्यलाच अपॉइंट करतात की सुहासिनीला पोचवायचं काम म्हणजे न्यायचं काम तू करायचं, त्यांचा माणूस तिकडनं पैसे घेऊन येईल. आता या याच्यामध्ये सुहासिनीला एक तो त्यांच्या आश्रमामध्ये सोलर आणि सीसीटीव्ही वगैरे बसवायला माणूस एक जो असतो, तर तो एक पत्रकार असतो. तर त्याचा वापर करून मुसा सुहासिनीला किडनॅप करतो. आता त्यांना हे माहित नसतं की तिला बरेच औषधं वगैरे चालू असतात, ते जर मिळाले नाही तर ती बेशुद्ध पडेल वगैरे किंवा जीव पण जाऊ शकतो. तर तो म्हणजे सुहासिनीला नाही देत ते औषध वकार. पण मग जेव्हा आदित्य पोचतो मग आदित्यला कळतं, मग आदित्य निदान तेवढं तरी काम करतो की सुहासिनीला ते औषध देतो. यांचं सगळ्यांचं आणि ट्रक चालवायला आणि हे पैसे आणायला परत तोच असतो जो परवीनच्या वेळेस असतो. पण मग नंतर हे लोक बदलतात, कारण मध्ये त्या लोकांचे बरेच प्लॅन असतात ना की पोलिसांच्या थ्रू पकडवायचं हे ते, तर ते हे करतात आणि याचा स्पेशल माणूस कन्हैया म्हणजे नाना पाटेकरचा स्पेशल माणूस, ज्याला हे लोक सगळे आदित्य वासुदेव वगैरे मामा मामा आश्रमात म्हणत असतात, तो ती गाडी घेतो आणि म्हणजे परत आश्रमाकडे वळवतो. कारण एक्सचेंज झाल्यावरही असं होतं की सगळे पोलीस ऑफिसर्स आदित्यला घेतात आणि म्हणतात असं करू नकोस तू, जरी हे सगळं आहे तरी हे चांगल्या करताच चाललेलं आहे, त्याच्यामुळे तू मध्ये पडू नकोस. त्याच्यामुळे मग त्याला ती सोडावी लागते गाडी आणि सुहासिनीला तर दिलंच असतं, पण तो गाडी वळवून पुलाला दुसरा एक पॅरलल पूल असतो त्या रस्त्याला, तिथे जाऊन लपून त्या गाडीवर हे करतो, अटॅक करतो बंदुकीने. तर मोठा ब्लास्ट होतो आणि त्याच वेळेस ॲम्ब्युलन्स पण पास होते. त्याच्यामुळे तो मामा आणि सुहासिनी दोघंही मरतात आणि इकडे त्याच्या वासुदेवला हे सगळं काम करावं लागतं. त्याच्यामुळे त्यांच्या डेड बॉडीज घेऊन जायचं काम पाटण्याच्या गुरुकुलमध्ये नाना पाटेकरकडे त्यालाच करावं लागतं. आणि आदित्यनी आपल्या बायको करता आणि आई वडिलांकरता तिला माहेरी म्हणजे प्रॉपर हे करण्याकरता पाटण्याची तिकीटं बुक केली असतात दिल्ली. तर पण ऑलरेडी नाना पाटेकरला याची काहीच कल्पना नसते. त्यांनी सुहासिनींनी म्हटलं असतं की आपण हे सर डोहाळ जेवण छान थाटामाटात करू, म्हणून नाना पाटेकरनी सगळा वाडा बिडा, आणि आता सुहासिनी तर तिकडे असते ना किडनॅप झालेली, त्या म्हणतो आता सुहासिनीला आल्यावर आपण सरप्राईज देऊ की पहा तू नसताना सुद्धा मी किती सुंदर सगळं सजवलंय वाडा. आणि हे सगळं चाललं असतं फंक्शन, नाना पाटेकर नाचत असतो आणि तिला फोन येतो याचा नाना पाटेकरचा की सुहासिनीला आदित्यचा की तू तिकीट तुमची बुक केली फ्लाईटनी, तू जाते. ती म्हणते मी ऑलरेडी आश्रमात आहे आलेली. तो म्हणतो तिकडनं बाहेर पडतो माणूस, खूप बेकार आहे. तर ती म्हणते की असं काहीही नाहीये, उलट तूच इकडे आहे, तू इथे असायला पाहिजे वगैरे असं. आणि मग तेवढ्यात हे म्हणजे येतात डेड बॉडीज घेऊन आणि नाना पाटेकर एकदम शॉक. आणि जेव्हा त्याला कळतं की हे आदित्यनीच केले तर त्याला आणखीन दुसरा शॉक बसतो की चुकीने का होईना पण आदित्यने असं करावं हा त्याला मोठा एक धक्काच. तर आता पुढे बघायचं काय, म्हणजे इकडे मग हे पण होतं त्यांनाही म्हणजे कारण यांनाही शॉक इन द सेन्स म्हणजे असं व्हायला नको होतं. हे सगळंच बरोबर आहे, आदित्य करताय तो मोठा शॉक असतो सुहासिनी आणि मामा गेल्याचा.
पण त्यांच्या नोटा सगळ्या जळून खाक झालेल्या असतात त्या ट्रक बरोबर. त्याच्यामुळे हे आदित्यने आता ही फार मोठी चूक केली आणि आता इलेक्शनला पैसा आणायचा कुठून? आणि आता जे उभे राहणार कॅन्डिडेट्स ते त्यांच्या बलबुत्यावर जिंकून यायला हवेत किंवा कसं? काय करायचं? हा मोठा त्यांच्यासमोर प्रश्न असतो. त्याच्यामुळे आता हा दुसऱ्या सीझनमध्ये नाना पाटेकर काय करतो आणि हे लोक काय करतात, आता हा सगळा मोठा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग आणि खूप उत्सुकता वाढवणार आहे. मला आवडली खूप सिरीज.